नमस्कार. मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेम लग्नानंतरचे भाग 4. पद्मा निवास. आज घरात सगळीकडे एकच गडबड चालू होती. आज घरात पूजा होती. आंबा कलर आणि त्याला हिरवे काठ असलेली काठाची साडी आज तिने घातली होती. तिच्या गोऱ्या रंगावर जास्तच खुलून दिसत होती. तिने सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि तिथे सर्वांसोबत बसली. थोड्या वेळाने पंडितजी आले आणि त्यांनी दोघांना आपले स्थान घ्यायला सांगितले. पण युवराज अजूनही आला नव्हता. अथर्व, जा आणि दादाला बोलवून आण. पंडितजी आले आहेत म्हणाव. आजी रागातच म्हणाल्या. तो जाणार की संकेत म्हणाला, मी बोलवतो त्याला, म्हणत तो त्याच्याकडे जायला निघाला. संकेत रूममध्ये गेला तर हा मस्त आरामात बसला होता. जसं काही याचं या पूजेची काहीच घेणं देणं नाही. अरे, खाली पूजेला तुला बोलावलं आहे आणि तू इथे एकदम रिलॅक्स बसला आहेस. काय चालू आहे तुझ्या डोक्यात? आता संकेत म्हणाला, यार वैताग आला ह्या सगळ्याचा. आज कसे करून या पेपरवरतीच्या साईन घेतो आणि जातो लंडनला. श्वास गुदमरतोय इथे माझा. युवराज म्हणाला, तू जाशील पण आजोबा तुला सोडतील का? कालच तर लग्न झालं आहे आणि जाण्यास काय कारण सांगशील? संकेत म्हणाला, माहीत नाही, काहीतरी सांगेल. युवराज म्हणाला, बरं चल आधी पूजेला, बाकीचे पुन्हा बघू. संकेत ओढतच त्याला खाली घेऊन गेला. तो धूसफूस पूजेला जाऊन बसला. आजीने नाहीत मान डोलावली. पूजेला सुरुवात झाली. काही वेळ दोघांच्या हातात एकमेकांचा स्पर्श होत होता. दोघांनीही वेगळंच फील होत होतं. तिच्या तर अंगावर नुसत्या स्पर्शाने शहारे येत होते आणि तो आजवर कित्येक मुलींना स्पर्श केला होता, पण याच वर्षात त्याला वेगळंच काहीतरी जाणवत होतं. पण नेमकं काय हे मात्र त्याला समजत नाही. पुन्हा पूजा संपन्न झाली. दोघांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले. पंडितजींचाही आशीर्वाद घेऊन निघून गेले. आता फक्त घरची मंडळी होती. आज यशवंतराव देखील येणार होते. आज तिचा या घरातला पहिला दिवस होता. त्यामुळे आजीने तिला गोडाचा शिरा बनवायला सांगितला आणि लताला आवाज दिला, जी त्या घरातील खूप वर्षापासून मेडचं काम करत होती. जी बाईसोबत लता म्हणाली, तिला लागणारं सगळं साहित्य दे. आजी म्हणाली, होय जी म्हणत ती प्रियाला किचनमध्ये घेऊन गेली आणि तिला लागणारं आवश्यक सामान काढून दिलं. प्रियाने खूप प्रेमाने गोडाचा शिरा बनवला आणि ती बाहेर आली तर यशवंतराव आले होते. त्यांना बघून तिला भरून आलं. आजपर्यंत त्यांना सोडून ती कधीच राहिली नव्हती. तिने पटकन जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. सगळे डायनिंग टेबलवर बसले. तिने सर्वांना शिरा सर्व केला. तिने इकडे तिकडे बघितलं पण तिला युवराज कुठे दिसला नाही. तेव्हा निळकंठराव म्हणाले, तो बाहेर गेला आहे संकेतसोबत, त्याचं काहीतरी काम होतं. मग तिने जेवणावर लक्ष केंद्रित केलं. सगळ्यांची जेवणे उरकली. तसेच सर्वजण गप्पा मारत हॉलमध्ये बसले. थोड्या वेळाने यशवंतराव निघून गेले. प्रिया पण आपल्या रूममध्ये निघून गेली. संध्याकाळच्या दरम्यान तन्वी घरी आली. ती ओरडतच, वहिनी वहिनी कुठे आहेस तू? तिच्या आवाजाने सगळे खाली आले. काय यार, मला सोडून तुम्ही सगळ्यांनी लग्न लावलं दादाचं. कुठे आहे दादा? तिने गाल फुगवतच विचारलं. तो बाहेर गेला आहे, मॉम म्हणाली. आणि वहिनी तुझ्या रूममध्ये आहे, जा, आजी म्हणाली. ते धावतच गेली आणि वहिनी वहिनी म्हणून आवाज देऊ लागली. ती आवाज ऐकून वळली तर तन्वी शॉक. क्षणभर तन्वी शॉकच झाली आणि भानावर आल्यावर म्हणाली, प्रिया तू आहेस माझी वहिनी? ती आश्चर्यानेच गालात हात लावत म्हणाली, हो, म्हणत प्रियाने तिला मिठी मारली. तोवर घरातले सगळे तिच्या रूममध्ये आले आणि त्यांनी सगळं तन्वीला सांगितलं. सोबत हेही सांगितलं की दादाला कळता कामा नये की प्रिया कोण आहे. तसं तन्वीने हो केलं. प्रियाला आधीच माहिती होतं, पण तन्वीसाठी हा मोठा शॉक होता. पण ती खूप खुश होती.
तिची बेस्ट फ्रेंड तिची वहिनी म्हणून या घरात आली होती. मग दोघी मस्त गप्पा मारत बसल्या. रात्र झाली तसं चिल्लर पार्टीचे कुसूर सुरू झाली. आज त्यांची फर्स्ट नाईट होती, त्यामुळे त्यांनी त्यांचे रूम डेकोरेट करायचं ठरवलं. प्रियाने तन्वीसोबत गप्पा मारत बाहेर गार्डनमध्ये बसली होती, तरी युवराजने संकेतसोबत बाहेर गेला होता रूम डेकोरेट करण्यासाठी. तन्वीने प्रियाला तर संकेतने युवराजला बिझी ठेवलं होतं. अभय काकांचा मुलगा, ईशा काकांची मुलगी आणि अथर्वने मिळून मस्त रूम डेकोरेट केली. त्यांचं काम झाल्यावर अभयने संकेत आणि तन्वीला डास्टनचा मेसेज केला आणि तेही बाहेर येऊन त्या दोघांना जॉईन झाले. थोड्या वेळाने युवराज आला. सगळ्यांना गार्डनमध्ये बघून नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या रूममध्ये गेला तर रूम डेकोरेट केलेली दिसली. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आले. काय होईल पुढे पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर अजून आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान लव्ह स्टोरी, हृदयस्पर्शी कथा, रोमॅन्टिक कथा